वेलकम बॅक मैत्रिणींनो. नमस्कार, मी शिल्पा. टेस्ट ऑफ शिल्पाज लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शिळ्या भाकरीचे तुकडे. सातारी भागात हा पदार्थ सर्रास बनवला जातो. खूप चटपटीत, टेस्टी तसेच हेल्दी ही डिश आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता वेळ न घालवता झटपट बनणारी ही रेसिपी स्टार्ट करूया. यासाठी इथे मी शिळी भाकरी घेतलेली आहे. आपण ही इथे एक भाकरी घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित बारीक चुरून घ्यायची आहे. व्यवस्थित जरासा कडक असते ही भाकरी, त्यामुळे व्यवस्थित चुरायची आहे. चुरल्यानंतर आपण त्याच्यावर थोडंसं पाणी टाकणार आहोत. जास्त पाणी टाकायचं नाही, फक्त जी कडक असते भाकरी ती जराशी मऊ होण्यासाठी आपण त्याच्यावर पाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवूया आपण. तोपर्यंत आपण कांदे कट करून घेऊया. ह्या रेसिपीला कांदा जेवढा जास्त असेल तेवढी ती रेसिपी छान होते, मऊ होते. यासाठी आपण इथे 2 कांदे घेतलेले आहेत आणि मी ते व्यवस्थित बारीक कापून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपण इथे घेऊया टोमॅटो. 2 कांद्यांसाठी मी इथे 1 टोमॅटो वापरला आहे. तेही आपण व्यवस्थित बारीक कट करून घेऊया. त्यानंतर आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्या. तिखट जर हिरव्या मिरच्या असतील तर 1 घ्या, नाहीतर 2 घ्या. त्याही बारीक कट करून घ्या. आता आपण ठेवलेले जे तुकडे होते आता ते व्यवस्थित बारीक चुरून घेऊया. ते थोडेसे मऊ झाले असतील, त्याचा बारीक चुरा करून घेऊया. पुन्हा त्याच्यावर थोडंसं पाणी टाकूया. जर ते अजून कडक असेल तर त्याच्यावर पुन्हा पाणी टाकायचं आणि ते झाकून ठेवायचं आहे. आता आपण फोडणी तयार करू. यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत. दोन्हीही व्यवस्थित तडतडून द्यायचं आहे. नंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे, तोही व्यवस्थित तडतडून द्यायचा आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून घेऊया. त्याही आपण जरासं क्रिस्पी भाजून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया कांदाही आपण आता व्यवस्थित भाजून घेऊया. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सगळं आणि थोडंसं लालसर भाजून घ्यायचा आहे कांदा. इथे कांदा आपल्याला जास्त भाजायची गरज नाही, अगदी लाल करायची गरज नाही. थोडासा क्रंची कांदा या रेसिपीमध्ये छान लागतो. बघा थोडासा झालेला आहे. त्यानंतर आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो ही व्यवस्थित भाजून घेऊया. आता यामध्ये मसाले टाकूया. यासाठी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा धनेपूड टाकलेली आहे. त्यानंतर आपण टाकूया अर्धा चमचा जिरेपूड. आता हे व्यवस्थित मिश्रण हलवून घेऊया. आता मी इथे थोडंसं सगळे मसाले व्यवस्थित भाजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण थोडंसं वाफ येऊन देऊ 5 मिनटं, म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले जातील. सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे. पुन्हा एकदा आपण हलवूया ते व्यवस्थित. आता त्यामध्ये आपण जे तुकडे केलेले होते तयार, ते आपण टाकणार आहोत. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या टाकू शकता, मटार टाकू शकता, बटाटा तुम्ही टाकू शकता. फोडणीमध्ये बटाटा भाजून घेतला ना की व्यवस्थित होतं. आता थोडंसं वरून मीठ टाकून परतून घेऊया. बटाटा व्यवस्थित कापून आधी भाजून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये घालायचं आहे. थोडेसे मटार घालू शकता तुम्ही. थोडासा पाण्याचा हापका दिलेला आहे मी आणि झाकून ठेवलेला आहे. त्याची पण 10 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. बघा आपले तुकडे तयार झालेले आहेत. मऊ असा झटपट होणारा हा नाश्ता आहे. रोज रोज तेच प्रकार करण्यापेक्षा काहीसा वेगळा. त्याबरोबर शिल्लक राहिलेल्या भाकरीही कामी येतात. बाकी ती मऊसूद असा छानसा भाकरीचा तुकडे तयार झालेले आहेत. हे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.